हॅलो मॅडम, हाय. काय काम होतं? गाडी काढ ना. अरे आज ड्रायव्हर आला नाही ना म्हणून बोलवलं तुला. अरे काय बघत काय राहिलास तू? चल, एवढे 100 मेसेजेस केलेस ना मला, मॅम कम सून म्हणून. सो आय एम रेडी, लेट्स गो. मीटिंगला उशीर नाही होते का आता? आणि आनंद प्लीज हे ठेव ना बॅक सीटवर. थँक्यू. एक्सक्यूज मी, तुला माहिती नाही का बॉसेस मागे बसतात? ओपन द बॅक डोर. आणि आनंद, चला निघायचं हा आता. तुमच्या दोघांचा बहीण भावाचा जो एपिसोड आहे तुम्ही नंतर कंटिन्यू करा प्लीज. आणि राधिका, जरा प्लीज सरक ना. आय मीन, लोकांना खरंच कामं असतात इकडे, नुसता स्वयंपाक करत नाही आम्ही. आनंद चल लवकर. रामचंद्र कह गए सिया से, रामचंद्र हे काय कह ओरडून लावलंय? गए सिया मॅडम, से, ओल्ड इज गोल्ड. वाव, हो प्लीज चेंज इट. बंद कर दे. चुगेगा दाना. मॅडम, याला म्हणतात अज्ञानातलं सुख. What? नाही नाही नाही, म्हणजे बघा ना, कवीने किती खोल अर्थ काढलाय की रामचंद्र कहे गए सिया से. कलियुग मध्ये काय होणार की कलियुग मध्ये हंस आहे ना, त्याला साधं दाणं म्हणणार. आणि कावळ्याच्या तोंडीत काय असणार? मोती. कळलं ना? नाही, कावळा बर्ड वॉचिंग चाललंय का? बर्ड वॉचिंग नाही नाही मॅडम, जाऊ दे. ॲक्च्युली हे तुमची IQ खूप जास्त आहे. हे खूप लहान सहान गोष्टी आहे, तुम्हाला नाही कळणार. हा ठीक आहे, बडबड करू नको. गाडी चालव आणि नीट चालव. केवढी स्लो चालवतोयस. स्पीडमध्ये चालू. ओके मॅडम. कर नाही मला. आता तू बावळट आहेस का रे? नीट चालव ना. मॅडम, आय एम रिअली सॉरी. मला ना ॲक्च्युली कळलंच नाही. हे डिवायडर अचानक मध्ये आलं मला, म्हणजे सॉरी. मग नीट चालव. सॉरी मॅडम. मॅडम, तुम्ही सेफ साईड प्लीज. सीट बेल्ट लावा ना, म्हणजे. हो लावते. हा आनंद, हां इकडे कुठे चाललास तू? मॅडम, आपल्याला उशीर झाला ना म्हणून शॉर्टकट घेतला. चालेल ना की इथे लॉंग कटने जाऊया आपण ट्रॅफिकमध्ये? नाही, ओके ठीक आहे. आता काय झालं? काय झालं? मॅडम, काहीतरी गडबड झाली आहे, मलाही माहित नाहीये. जरा बघावं लागेल की. अरे सगळं चेक करून नाही येत आहेत का रे तुला? सॉरी मॅडम, मी बघतो. तुम्ही सगळे ड्रायव्हर्स ना सारखेच असतात. पगार हवा नुसता, कामं करायला नको काही. सॉरी मॅडम, मी बघतो. बघू काय झालं. मॅडम, तुम्हाला येतं बघा ना प्लीज. काय प्रॉब्लेम झाला मला कळत नाही. मला कसं येईल? मेकॅनिक आहे का मी? होणार लवकरच. काय बोललास तू? होणार लवकरच, बरी होणार गाडी. म्हणजे एक काम करा, तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर बसा, मी जाऊन गाडीला धक्का मारतो. हां, नाही नाही, मला अशी स्टार्ट नाही करता येत गाडी. गाडी स्टार्ट करता येत नाही? मग एक काम करा,
सॉरी, पण मग मीच ड्रायव्हिंग सीटवर बसतो, तुम्ही धक्का मारा गाडीला. मी नाही धक्का बिक्का मारणार या. मग एक काम करा, तुम्ही आतमध्ये गाडीमध्येच बसा, मी जरा जाऊन येतो. नाही कुठे? म्हणजे रिक्षा टॅक्सी काहीतरी बघावं लागेल, मेकॅनिक शोधायला. ते 2 किलोमीटर पर्यंत काहीच नसेल, म्हणजे जरा शोधून येतो. तुम्ही बसा ना. नाही पण 2 किलोमीटर जायची काय गरज आहे? तर शॉर्टकट म्हणून कुठून आणलंयस तुम्हाला? थांब, कोणीतरी असेल इकडे. हेल्प, कोणी आहे का? हेल्प. मॅडम हळू. अरे लोक काय विचार करणार? अरे माझ्यावर संशय घेणार आणि मला आतमध्ये टाकणार. शट अप आनंद, विचार करायला कोणीतरी असायला तर पाहिजे इकडे. तेच तर मी बोलतोय मॅडम. आता मग काय करूया? मी धक्का नाही मारणार, तुम्ही धक्का नाही मारणार, इकडनं मी एकटा जाणार नाही. मग काय करायचं आता, तुम्हीच सांगा. मी मारते धक्का. ओके मॅडम. जोर लगा क्या मॅडम? हा. अरे 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 मॅडम, गाडी हलत पण नाहीये, धक्का मारताय की नाही तुम्ही? घडतंय का काही? मॅडम मोशन येईपर्यंत धक्का मारावा लागेल तुम्हाला. अरे आता काय चाललंय तुझं? नीट चालव ना. मग मी कसं स्टार्ट करणार? तुम्हाला जोराने धक्का मारावा लागेल. आणि ओ शिट मॅडम, सॉरी, माझी चूक झाली. हँडब्रेक वरती आहे. अरे डम आहेस का आनंद? तू नीट चालव ना. सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही धक्का मारा हा व्यवस्थित, अजून जोरात. वा 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 वा. ए मोशन खाली. मॅडम मोशन मोशन. मॅडम मोशन आला, मोशन. वा वा वा. हे बसू नका, गाडी मोशन मध्ये. धक्का मारा धक्का मारा धक्का मारा. अजून जोरात धक्का मारा, जोरात धक्का मारा मॅडम, जोरात. चालू, गाडी चालू, गाडी चालू झाली. थांब आनंद. वा 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 वा. अरे थांब आनंद. आनंद थांब यार. गाडी चालू झाली, गाडी चालू झाली, कन्फर्म करतोय. गाडी चालू झाली. अरे 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 ए, ए, ए. ए थांब. अरे थांब ना. अरे भिडास का तू आनंद? आनंद. आनंद प्लीज थांब. स्टॉप द कार. आनंद गाडी थांबव आनंद. ड्रायव्हर म्हणे. नानीजी, आधी चहा घ्या बरं. हो, तुझा कुठे आहे? मला नको आता, खूप कामं बाकी आहेत, डबे पण द्यायचे. अगं समिधा आहे ना अजून घरात, गेली नाहीये ती, नंतर कर. ओ, मी घरात राहिलेलं कोणालाच आवडत नाही, विसरलेच मी. अगं असं कुठे म्हटलं मी? फक्त असं मनात आलं की ऑफिसची वेळ उलटून गेली तरी तू अजून घरी कशी आहेस? एवढंच मनात आलं तर सरळ मला विचारायचं ना, मी देते ना उत्तर. ऑफिसला सुट्टी घेतलीये मी आज. आपल्या घरात स्नेहभोजन आहे आज, असं ऐकलं मी. तुला कोणी सांगितलं? बातम्या मलाही कळतात नानी. मग कोण कोण येणार आहे जेवायला? नाही, मी तर असं ऐकलं की सगळे दामले कुटुंबीय एकत्र येणार आहेत गेट टुगेदर साठी. पण नानी, आपले सगळे नातेवाईक पुण्याला नाहीतर चिपळूणला असतात, हो की नाही? मग अजून आले कसे नाहीत? आय मीन, मोठे काका आणि काकू चिपळूणवरनं केव्हा जायला हवे होते. चिपळूणची गाडी सकाळी लवकर येते मुंबईत, हे माहितीये मला. का मुंबईत पण आहेत बिन नातेवाईक दामले कुटुंबीय, या राधिका सारखे? तोंड सांभाळून बोला समिधा. का माझ्याशी तुम्ही खोटं का बोलता नानी? घरात चाललेली प्रत्येक गोष्ट माझ्यापासून का लपवली जाते? आणि मला माहितीये सगळं कशासाठी चाललंय, राधिकाच्या 4 लाखांसाठी ना. नानी, हे असे डबे वगैरे देऊन 4 लाख अजिबात जमणार नाहीये. हे सगळं कळतंय ना तुला? आणि मग तुझं सेव्हिंग आहे ना, तू दे तिला पैसे. आहे का दानत तेवढी? नानी, ते माझे कष्टाचे पैसे, ज्याने त्याने आपापलं बघावं. हो ना, मग राधिकाही तेच करते, कष्टानं मार्ग काढते ती.
आपल्याला जर कोणाला मदत करता येत नसेल ना तर निदान त्याला टोमणे तरी मारू नयेत. राहिला प्रश्न घरातल्या गॅसचा, त्याचे पैसे नानाजी भरतात. त्याच्याशी तुझा काहीच संबंध नाहीये. माझा ना या घरातल्या कुठल्याच गोष्टीशी काहीच संबंध नाहीये. नानीजी, एक शब्दही बोलू नकोस राधिका. ज्याच्या त्याच्या भाषेतच ज्याला त्याला उत्तर द्यायला लागतं. आणि तू विचार करू नकोस त्याचा. इतके दिवस बोलत नव्हते कारण घरात वाद नको तसं वाटत होतं मला. पण नानीजी, शन्याला कळलं तर? अगं कळू दे ना, आपण काय घाबरतो का तिला? नानीजी, एक सुचवू का? कशा पाय घरात तंटा करते. ताईंच्या जागेचं काम होईपर्यंत माझ्या घरी करू दे ना स्वयंपाक. डब्यापरी डबे बी जातील आणि घर बी शांत राहील. बकुळा मावशी, नानीजी खरंच असं केलं तर? ते पुढचं पुढे. आजचे डबे वेळेवर पोचायला पाहिजेत. चल कामाला सुरुवात कर. हो. एखाद्याला त्रास द्यायचा म्हणजे किती द्यायचा? त्याला काही सीमा आहे की नाही? सर, तुम्ही चलायला रस्त्यात सोडून आलात? मग काय, अरे समजते काय ती स्वतःला? अरे जाम डोक्यात गेली होती माझा. मला सांगते तू यायचं माझं ड्रायव्हर म्हणून. अरे हाड, मी तिच्या ड्रायव्हर? तिला काय वाटलं सगळे पुरुष गुरु सारखे तिच्या तालावर नाचणार? आय स्वेअर. अरे शपथ तर मी घेतली आहे. हा, जोपर्यंत तिला तिची जागा दाखवत नाही ना तोपर्यंत मी गप्पा बसणार नाही. पण काय सर, ती आत्ता येईल टॅक्सी पकडून. नाही, पॉसिबलच नाहीये. तिला ज्या ठिकाणी मी सोडली आहे ना तिकडनं कमीत कमी 2 किलोमीटर हातगाडी पण भेटणार नाही तिला. सर, तुम्ही डेंजर आता. अरे वा, तिच्यासाठी डेंजर असायला पाहिजे. पण सर आता काय, आता येऊन तुम्हाला लेक्चर देणार ती. सॉलिड चिडली असेल ना? तिला चिडल्याशिवाय बाकी काही येतं का? पण खरं सांगतो जेनी, हे सगळं करताना ना मला इतका आनंद होत होता ना, काय सांगू मी तुला. म्हणजे तिला वाटत होतं की मला ड्रायव्हर बनून ती माझा इन्सल्ट करते. मला तिचं प्लॅनिंग कळत होतं. तिचं प्लॅनिंग तिच्यावरच उलटवलं. ओ रिवेंज. जाऊ दे, पण सर तुम्ही कशाला वाईट होता, सोडून द्या. नाही नाही, वाईट नाही, म्हणजे तेवढ्यात राधिका वहिनीने सपोर्ट केल्याचं समाधान. खरं सांगतो जेनी, एकदा ना गुरुच्या आयुष्यातून ही मुलगी गेली ना की मी सगळ्यांना काय सर? हे ते आपण आपल्याला खूप आनंद होतो तेव्हा काय होतो? आनंद झाल्यावर आनंद आनंद होतो सर. नाही नाही तसं नाही, म्हणजे खूप आनंद होतो सगळे मिळून आपण क्लॅपिंग. नाही नाही, क्लॅपिंग नाही रे. सगळे एकत्र येतात, जेवतात आणि जेवतात. सेलिब्रेशन पार्टी. येस, पार्टी मी देणार सगळ्यांना. हळूहळू. काय देणार आहेस सगळ्यांना तू? न्यूज देणार आहेस का? शनाया मॅमला कसं सोडून आलो ते? मॅम, कूल डाऊन. आर यू ओके? नो, आय एम नॉट ओके. याला विचार ना काय झालंय ते. मला एका अननोन प्लेस मध्ये सोडून आला. तिकडे मला एक रिक्षा नाही मिळाली, एक टॅक्सी नाही मिळाली. 2 किलोमीटर चालत होते माहितीये मी. मॅडम, आय एम सॉरी तुम्हाला चालत यावं लागलं, पण मी हेल्पलेस होतो. व्हॉट हेल्पलेस? मी गाडीला धक्का मारत होते, तू निघून गेलास. व्हॉट इज हेल्पलेस इन दॅट? अरे माझं असं इंटेन्शन नव्हतं. अचानक गाडीचे ब्रेक फेल झाले. मी तरी काय करणार ना त्यात. मी मरणार होतो. तुम्ही एकत्र असता तर तुम्ही पण मेला असताच. मी काय करणार? तुम्ही मला काय सांगताय? कसला खोटं बोलतोस यार तू. मी खोटं बोलत नाहीये. आय एम नॉट अ लायर. आय एम जेन्युइनली सेइंग. तुम्हाला विश्वास बसत नाही ना? हे घ्या, हे बघ. ब्रेक रिपेअर केली त्याची रिसिप्ट. ब्रेक रिपेअर केली आहे मी. कशी मला माहिती आहे.
गोइंग टू डाय. आणि मॅडम तुम्ही अशी खटारा गाडी का वापरतात? ड्रायव्हरला नुकसान नाही होणार का? आय थिंक मॅम त्यांना असं म्हणायचं असेल की तुम्ही असं गरिबासारख्या कारमध्ये जाता डझंट सूट यू फॉर द पोस्ट यू आर ॲट यू डिझर्व ॲटलीस्ट VIP क्लास कार इजंट इट Is it? Yeah, it is. It is. I'm clearly seeing what's going on over here. And you better not talk about cars. What the hell do you know about cars? आणि तू परत जर वागलास ना असं माझ्याशी तर I'll see to it that you get out of here, okay? Just shut up. Just shut up, both of you. Madam, सांभाळून don't treat me like this. I have sacrificed my life. बघितलं जेनी, याला म्हणतात तंगडं मोडलं तरी मिठाच काही जात नाहीये. हे काय होतंय? चिडचिड का होती एवढी मला? सर यू हंग्री तुम्हाला भूक लागली ना की तुम्ही असे इरिटेट होता हो येस. थँक्स जेनी. तू नसतीस तर कोणी सांगितलं असतं मला हे? सर माय प्लेजर देन लेट्स गो खाऊयात इट्स ब्रेक पण मी ना आज माझा डब्बा विसरलो. सकाळी गाय गडबडीत काही आणताच नाही आलं मला. सर इट्स ओके माझ्याकडे टिफिन आहे आणि कॅन्टीन पण आहे ना विल टेक समथिंग फ्रॉम देअर ऑल्सो Let's go. ओके हा ठीक. रामेश्वर, ओ रामेश्वर. हा सर. अरे रामेश्वर, काय आज कॅन्टीन मध्ये स्पेशल? रघुचा डब्बा. रघुचा डब्बा? त्याचं काय आहे, राधिका वहिनींनी डबा पाठवलाय रघुसाठी, पण रघुने निरोप पाठवलाय तुमच्यासाठी की सगळा डब्बा संपवून टाका, नाही तर सगळं अन्न फुकट जाईल ना. पण रघु कुठे गेला? रघुला ना त्या शनाया मॅडमनी पाठवलंय मार्केटला. मार्केटला का? ते त्याने आपलं हे हवं होतं, हा नेलपेंट हवी होती पिवळ्या रंगाची. एक काम कर, रघुला फोन कर आणि सांग की एक काळा रंग पण घेऊन ये सोबत. ओके सर, सांगतो मी. अरे वेडा, रागाने बोलतो मी, काय लगेच चाललास तू? असं का? चालतंय. हा साहेब, डबा ठेवला आहे इथे, घ्या तुम्ही लवकर. हा मी येतो. शनायामुळे एक गोष्ट चांगली झाली. काय सर तिने रघुला पाठवला मार्केटमध्ये आणि राधिका वहिनीचा डब्बा आता आपण खाणार. हा ऍक्च्युली सर खूप टेस्टी फूड बनवतात ना मॅम. हो ना, गरमागरम एकदम ताजा आणि पापड लोणचं वेगळं देतात ते, आणि शेवटी एक स्वीट पण. वा वा वा. सर खरं सांगू का मॅम कडून डबा येतो ना तेव्हा मी पण वेट करत असते ब्रेकची. हो ऍक्च्युली रघुपेक्षा आपणच जास्त शेअर करतो ना. ऍक्च्युली. चला चलो नारकर, हा? चला राधिका वहिनीचा डब्बा आलाय. नाही नको सर, खूप काम आहे. काम संपवतो आणि येतो. इट्स ओके आय डू इट फॉर यू लेटर. चला ना. नाही नको, थँक्यू. तुम्ही वा पुढे. ओके चलो. हिला काय गरज आहे नेहमी मी करते बोलायची? सगळीकडे पुढे पुढे करत असते नेहमी. अगं पानवलकर सर आणि आनंद सरांचे लाड, दुसरं काय. त्यांच्या मते जेनी गरीब आणि हुशार मुलगी आहे. असं काही नाही राहू दे. अहो हुशार आहे म्हणजे काय सगळी कामं हीच करणार का? जाऊ दे, काम करूया, नाही तर लंच राहायचा. त्यांचा व्हायचा आणि आपला राहायचा. लंच टाइम होऊन गेला, कोणी कळवलं का नाही मला? आणि म्हणूनच भूक लागली एवढी. हॅलो रामू, प्लीज कम इन. अरे आत ये, केबिन मध्ये ये. हा ये आत ये रामू. रामू नाही मॅडम, रामेश्वर. ओके ठीक आहे. बरं रामू, ऐक ना, I'm like very hungry right now. So please order some ravioli with extra cheese and maybe a smashed potato cider or something of that sort, please.
रबडी चीज घेऊ. नाही नाही काय म्हणालास तू? रबडी चीज. मी लिहून देते तुला. हा. तरी भलतच घेऊन येशील नाही तर. हे वाचता येईल ना तुला? कोणाला तरी घेऊन जा सोबत, पण हे आणि हेच आण, ओके? हो मॅडम. सगळ्यांचं जेवण झालं की मी निघतोच. एक मिनिट थांब. सगळे आतापर्यंत जेवताय? एवढा वेळ का लागला जेवणाला? काय लग्नाचं जेवण आहे का? ठीक आहे तुझा. जाड्या आनंद खात बसला असेल. मला एकटं टाकून आला होतास ना, आता बघ मी काय करते.